टेंशन बिल्कुल नहीं लेने का, वैनिटी में चिल करने का, एकदम सेलिब्रिटी वाला फीलिंग आया. यू नो वॉट, नो स्ट्रेस, लिव्हिंग वन डे ॲट अ टाइम. आज सकाळी उठायला थोडा उशीर झाला, सो आय जस्ट टुक माय ब्लँच स्पिनच, त्याच्यामध्ये थोडंसं लेमन स्क्वीज केलं. थंड पाण्याचे ड्रिंक मला बरं वाटते, सो आय ॲडेड सम कोल्ड वॉटर. And yes, got down to my early morning ritual, writing down my affirmations. I write down minimum 5 affirmations. It adds clarity to my vision. आणि बस निघून गेलो जिमला. लेट झालेला म्हणून आज लेग डे पण होता. लेग डेला युजली मला कंटाळा येतो, बट स्टील मी बऱ्यापैकी वर्कआउट केला. आज मी एक PR स्वतःचा केला. स्क्वॉट्स 100 kgs ऑफ स्क्वॉट्स 3च मारले, बट आय एम हॅपी विथ माय पर्सनल रेकॉर्ड. जिम झाली, त्यानंतर आपण निघालो अँड देन वी आर हेडेड डिरेक्टली टुवर्ड्स द स्विमिंग पूल. वसई विरार शहर महानगरपालिका जलतरण तलाव. आमची वसई तशी खूप सुंदर आहे. फायर ब्रिगेडचं जे ऑफिस आहे तिकडेच आपलं स्विमिंग पूल आहे. नो, आय एम ॲक्वामॅन. यो, फळं खूप जास्त महत्त्वाची आहेत. सो एव्हरी डे मेक शुअर दॅट यू ईट ॲटलिस्ट 1 होल फ्रूट. खूप इम्पॉर्टंट आहे ते तुमच्या हेल्थसाठी. आणि आज शूट डे आहे, तर शूटला जायच्या अगोदर मी थोडेसे कपडे जे मला कास्टिंगवाल्यांनी सांगितलेले आहे जस्ट रिमूव्ह अ फ्यू आणि ते सगळे बॅगेत टाकून मी निघून गेलो. जर मुंबईत राहत असाल तर ट्रेनचा प्रवास हा अनिवार्य, काय म्हणतात त्याला, लाईक नेसेसरीज आहे. तुम्हाला ट्रेनने प्रवास करावाच लागणार. आणि मी वसईवरून शूट होती ठाण्याला. So almost 2.5 hours I was traveling. The roads were like never ending. Oh my god, and so much heat outside. मी एवढा एक्झॉस्ट झालेलो, बट फायनली आय रीच. व्हॅनिटीमध्ये बसलो, स्क्रिप्ट घेतली आणि रिहर्स करायला लागलो. कटकट करू गावाच्या टायमाला अगोदरची उदारी टाक आणि मग पुढचा माल उचल, तो सुद्धा रोकडा देऊन. बाकी बोलू नको. अरे नको रे, सारखं तेच बोलू. चल, नाही देत उधारी होता, नीट तू. आज माझ्याबरोबर जो एक सहकलाकार होता, खूप इंटरेस्टिंग होता. आम्ही दोघे बसून दत्तगुरू आणि स्वामी समर्थांबद्दल किती बोलत होतो. खूप बरं वाटलं. नंतर शॉट लागला होता, त्याच्या अगोदर एक क्विक रिहर्सल करायला लागलो मी. आणि नंतर मेकअप दादा आले एक टचअप करायला. एक रिच्युअल आहे, मेकअप दादा जेव्हा मेकअप करतात ना तेव्हा आपण त्यांना पाया पडतो आणि ते पण आपल्याला एक टिका लावतात. दॅट इट इज. आणि हे रिच्युअल आहे ना, आमच्या इकडे हनुमान जयंती होती तेव्हा फर्स्ट टाईम नाटकामध्ये मी काम करताना फर्स्ट टाईम मला कोणतरी मेकअप केलेला आणि मला कोणतरी सांगितलेलं की जेव्हा मेकअप दादा येतील तेव्हा त्यांना पाया पडायचं. आणि त्याच्यानंतर ते मी करतोच. एव्हरी टाईम वेन आय सेट फॉर अ मेकअप आय डू दिस. वाव. आणि आजची शूट एवढी एक्सायटिंग होती. गोरेला शूट होती, आउटडोअरला होती आणि क्रेझी. मी विचार पण केला नव्हता की अशी शूट होणार आहे. आणि एवढी इंटेन्सिटी होती. आम्ही गर्दीच्या मध्ये शूट करत होतो. आणि यू नो वॉट, ती एक सेलिब्रिटीवाली फिलिंग असते ना, की सगळे आजूबाजूचे आपल्याला बघतायत, काय चाललं आहे, लोक प्रश्न विचारतायत, अरे काय चाललं. आणि नंतर शूटिंग चाललं आहे. मला इनफॅक्ट माझे दिवस आठवले. कधी माहिती आपण पण कुठेतरी जात असतो आणि एकदम आपल्याला दिसते का शूटिंग चालू आहे आणि आपण सगळे थांबतो ना. एक्झॅक्टली सगळे थांबून बघत होते शूटिंग. खूप मस्त वाटलं मला. ॲज इफ लाईक यू नो दॅट सेलिब्रिटीवाला फिलिंग दॅट हे एव्हरीबडी इज कमिंग टू मी टेकिंग पिक्चर्स. एन्जॉयड इट. खूप बरं वाटलं आज. आणि स्वामी तर सगळीकडे आहेत स्वामी समर्थ. पाठीशी नेहमी आहेत ते. वॉट अ ब्युटिफुल डे. सो येस, दॅट्स इट. लिव्हिंग वन डे ॲट अ टाईम. छान.